नमस्कार, मी पल्लवी. माझ्या छोट्याशा मिनी ब्लॉग्समध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. काल होती आषाढी एकादशी. त्यानिमित्तानं मी देवाचं देवघर स्वच्छ करायचं ठरवलं आणि भांडेसुद्धा एवढे चिकट आणि घाण झालेले होते ना. देवाचा ताड तांब्या तर विचारूच नका, एवढा कलर आला होता त्याला. पण आता हे पाहिलं कीच असं वाटत होतं हे कधी करल. आणि चिकट झाल्यामुळे त्याला खूप घासावं लागतं. तुम्हाला माहिती आहे ना, पितांबरी वापरायची म्हटलं की आपल्याला अगोदर आपल्या हाताचं पडतं की हात खराब होतात, काळे पडतात. आणि भांडे तर बघू शकता तुम्ही किती काळपट पडलेली होती. मग काय डोक्यामध्ये विचार आला, आता हे घासायचं कसं. पण उद्या तर आषाढी एकादशी आहे, म्हटलं आता हे स्वच्छ तर करायचेच आहेत. मग काय, फ्रीजमध्ये 2-3 लिंब पडलेले होते. सकाळी सकाळी चहाचं पातेलं दिसलं, त्यामध्ये अर्धा पातेलं पाणी घेतलं आणि छान उकळी आणायला ठेवलं गॅसवरती. उकळी आली की त्यामध्ये 2-3 लिंब पिळून घेतले आणि हे जे चिकट झालेले भांडी होते ना, त्या अगोदर त्या पातेल्यामध्ये टाकले. आणि मग बघा तुम्ही, ऑलरेडी ते भिजल्यानंतर घासायची सुद्धा गरज नाही. म्हटलं चला एक बरीच काम बरंच झालं. पितांबरी वापरली की हात खराब होतात आणि खूप घासत बसावं लागतं, एवढा वेळ जातो ना. पण माझं हे काम मस्त लिंबांनी फिनिश करून टाकलं. आणि तुम्हाला तर माहिती आहे, सध्या लिंब एवढे स्वस्त असतात ना पावसाळ्यांमध्ये. आपण 10 रुपयाचे लिंब आले की टोपलीभर येतात आणि 1-2 लिंब असले की हे असं स्वच्छ होऊन जातं. पितांबरीची सुद्धा गरज नाही, कुठलं भैया पावडर सुद्धा वापरायची गरज नाही आणि जास्त घासण्याची सुद्धा गरज नाही. फक्त पाण्याला उकळी आणायची, त्यामध्ये डिटर्जंट पावडर वगैरे काहीच टाकलं नाही. मी फक्त 2-3 लिंब पिळले, उकळी आणली आणि जे दिवे वगैरे भांडी होते ते भिजत ठेवली. ते ऑलरेडी निघलेले होते, तुम्ही बघत असताल. पाण्यामधून काढलेले ते खूप स्वच्छ झालेले होते. थोडासा दिवा चिकट राहिला तर नंतर मग मी घासणीने थोडासा फिरवून घेतली घासणी की ते निघून गेला. त्यानंतर मग अजून एक लिंबू घेतला आणि मस्त ताट तांब्या आणि घंगाळ देवाचा एकाच लिंबामध्ये स्वच्छ झाला. 1 लिंबू आणि 1 चमचा मीठ घेतलं आणि जास्त घासण्याची सुद्धा गरज नाही. लिंबू आणि मीठ या भांड्यावरती फिरवले की तुम्ही बघू शकता किती मस्त चकचकाकी आली ना. आता हे भांडे असे स्वच्छ झाले की एवढं प्रसन्न वाटत होतं ना, कारण घासायचा खूप कंटाळा आला होता. आणि सगळ्यात अगोदर ना मला हाताचं पडत असतं की आपल्या हात पितांबरीने खूप खराब होतात. त्यामुळेच मग मी पटकन भांडी हे घासायला घेत नाही. पण म्हटलं चला, लिंबाने एका सगळं काम स्वच्छ करून टाकलंय. आणि असं तुम्ही सुद्धा एकदा ट्राय करा, खूप छान भांडी निघतात. पण आपल्याला इथं काळजीपूर्वक काय करायचं माहिती आहे का, आपण हे भांडे जेव्हा लिंबाने घासतो ना, तर ते पटकन असे लिंबू आणि मीठ घ्यायचं आणि छान त्याला चोळायचं. आता हे छान लिंबू आणि मिठाने चोळून घेतलं की त्यावरतून थोडंसं आबडधोबड घासणीने आपण फिरवून घेतली की ते अजून स्वच्छ होतात. मात्र मग आता घासल्या त्याला पटकन पाण्याने धुवायचं आणि लगेच आपल्या एखाद्या सुती कपड्यानं पुसायचं. म्हणजे कसं, देवाचे ताट तांब्या असे जशाच तसे राहतात आणि छान मस्त असा कलरफुल दिसतोय. बघू शकता तुम्ही, आपण पितांबरी घासतो ना, त्यापेक्षा या भांड्याला खूप चकाकी येते आणि दिसायला पण एकदम मस्त दिसतात बघा. आणि जास्त गरज पडत नाही घासण्याची. आता हे धुतल्या पुसून घ्यायचे, म्हणजे कसं डाग पडत नाही. आता तुम्ही जर धुतले आणि लय वेळ त्याला कपड्यानं पुसून नाही घेतलं तर त्याला लगेच डाग पडतात बरं का. तुम्ही मला लिंबानं घासायला सांगितले पण खूप खराब झाले आमचे भांडी. त्यामुळे पाण्यातून काढणं आणि लगेच आपल्या एखाद्या सुती कपड्यानं याला स्वच्छ करणं आणि छान ऊन द्यायचं, किंवा मग ऊन नसेल तर हवा द्यायची, छान अशी मस्त सुकवून घ्यायचे. त्यानंतर मग हे जे पाण्यात बुडवून ठेवले होते त्याला सुद्धा अशी छान मी घासणी फिरवून घेतली. आता ते ऑलरेडी स्वच्छ झाले होते, पण म्हटलं चला आपण घासणीने फिरवून घेऊ आणि पाण्याने एकदा स्वच्छ करूयात. तर तुम्ही शेवटी बघाल की एवढ्या भांड्याला चक्की आली होती ना. एकदा असं नक्की ट्राय करा. 1-2 लिंब असतील फ्रीजमध्ये, त्यातले लिंबू घ्या आणि मस्त देवाचे स्वच्छ भांडे करून घ्या. चला मग, आजचा हा छोटासा माझा मिनी ब्लॉग्स आवडला असेल तर नक्की न विसरता लाईक करा. तर आज तुम्हाला कुठली रेसिपी नाही घेऊन आली, पण चला कामाचा तर व्हिडिओ आणला होता. आवडला असेल आजचा हा छोटासा मिनी ब्लॉग्स तर नक्की लाईक करा. अजून सबस्क्राईब केलं नसेल तर न विसरता, चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा. अशाच एखाद्या छोट्याशा मिनी ब्लॉगसोबत किंवा रेसिपीसोबत मी तुम्हाला परत भेटेल. भांड्याला तर बघू शकता मस्त अशी चकाकी आलेली होती.